फक्त एखादी व्यक्ती दिसायला स्मार्ट आहे म्हणून ती इंटेलिजंट असेल किंवा एखाद्या गोष्टीत चुकली म्हणून ती वाईट व्यक्ती असेल, आपण असं किती वेळा गृहीत धरतो. सायकोलॉजीमध्ये याला एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, हॅलो इफेक्ट आणि हॉर्न इफेक्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एक पॉझिटिव्ह गुण पाहून आपण तिच्याबद्दल इतर पॉझिटिव्ह क्वालिटीजसुद्धा अज्युम करतो. एक्झाम्पल, एखादी व्यक्ती कॉन्फिडन्स दिसते, छान बोलते किंवा प्रोफेशनली ड्रेस्ड असते, तर आपण लगेच ती इंटेलिजंट, कॅपेबल आणि ट्रस्टवर्दी असेल असं मानू शकतो. पण आपल्याकडे त्यासाठी खरंच पुरेसा एव्हिडन्स असतो का? सेकंड आहे हॉर्न इफेक्ट. हा त्याच्या उलटा आहे. एखाद्या व्यक्तीची एक निगेटिव्ह गोष्ट पाहून आपण तिच्या संपूर्ण पर्सनॅलिटीबद्दल निगेटिव्ह कन्क्ल्युजन काढतो. एक्झाम्पल, इंटरव्ह्यूला एखादी व्यक्ती थोडं लेट आली म्हणून आपण तिला केअरलेस किंवा इरेस्पॉन्सिबल समजू शकतो, जरी तिचा बाकीचा परफॉर्मन्स एक्सिलेंट असेल तरी. म्हणून पुढच्या वेळी कोणाबद्दल ओपिनियन बनवताना स्वतःला एक क्वेश्चन विचारा, मी या व्यक्तीला खरंच समजून घेतलंय की फक्त एका गोष्टीवरून कन्क्ल्युजन काढतोय? कारण एक क्वालिटी म्हणजे संपूर्ण पर्सनॅलिटी नाही. सायकोलॉजी समजून घ्या आणि जजमेंट थोडं थांबवून करा. फॉलो करा अशा सिंपल सायकोलॉजिकल कॉन्सेप्टसाठी.